नागपुर में तेज रफ्तार ट्रक ने 10वीं के छात्र की जान ले ली। घटना यशोधरा नगर थाना क्षेत्र में पीली नदी पार्किंग प्लाजा के सामने हुई। 17 फरवरी को परीक्षा देकर घर लौट रहे अथर्व मेश्राम और उनकी मां को एक अज्ञात ट्रक ने टक्कर मार दी। हादसे में अथर्व गंभीर रूप से घायल हो गया और इलाज के दौरान उसकी मौत हो गई, जबकि मां को मामूली चोटें आई। पुलिस ने ट्रक चालक के खिलाफ मामला दर्ज कर जांच शुरू कर दी है। 17 फेब्रुवारी 2026 रोजी फिर्यादी चंद्रशेखर संतोष मेश्राम वय 48 वर्ष, राहणार चंद्रमणी नगर, अजनी पोलीस ठाणे यांनी समक्ष यशोधरानगर पोलीस ठाणे येथे येऊन तक्रार दिली होती की त्यांचा मुलगा नामे अथर्व चंद्रशेखर मेश्राम याचा डीपीएस स्कूल येथे इयत्ता 10वीचा पेपर होता। त्यांच्या पत्नी या मुलाला पेपरला घेऊन गेल्या होत्या, सौ रीना मेश्राम। पेपर संपून परत घरी जात असताना 2:30 वाजताच्या सुमारास पिवळी नदी पार्किंग प्लाझा येथून जात असताना एका अज्ञात वाहनाने त्यांच्या ऍक्टिवा गाडीला मागून धडक दिल्याने त्यामध्ये त्यांच्या पत्नी ज्या आहेत त्यांच्या हाताला लागून त्या किरकोळ जखमी झाल्या होते। तसेच सदर प्रकरणात सदर ऍक्टिवा गाडीवर मागे बसलेला त्यांचा मुलगा अथर्व याच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी होप हॉस्पिटल येथे ऍडमिट केल्यावर उपचारादरम्यान अथर्व याचा मृत्यू झाला होता। सदर प्रकरणात दोषी वाहनावर यशोधरानगर पोलीस ठाणे येथे BNS कलम 106(1), 281, 125 अ, 125 ब व MV ऍक्ट कलम 134, 177, 184 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता। सदर प्रकरणात कोणताही क्लू नसताना यशोधरानगर तपास पथकाकडील PSI नागे व त्यांच्या टीमने सदर रोडवरील CCTV फुटेज व तांत्रिक तपास करून सदर गुन्ह्यामध्ये हायवा डंपर जे आहे त्याचा क्रमांक आहे MH49BZ0001 हे दोषी वाहन निष्पन्न केले व त्यावेळी गुन्ह्याच्या वेळेस जे सदर गाडीचा चालक होता शेखर प्रभाकर पंधरे वय 39 वर्ष, राहणार उंद्री, पोस्ट सुरगाव, उमरेड रोड, नागपूर याचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न केले व गुन्हा जो आहे तो उघडकीस आणलेला आहे। सदर प्रकरणात पुढील तपास सुरू आहे।